नमस्कार. मी सौ मेधावी नातू. दूरदर्शनवरील काही कलाकारांच्या सारखा बोलण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. बघा कसा वाटतोय ते. काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। अरे जोधपुर वाली, कहाँ हो तुम? ये गौरी आई है ना इस घर में, तो घर का पूरा नक्शा ही बदल दिया है उसने. सब गौरी के पीछे पड़ जाते हैं. जाने क्या जादू करती है वो. मेरा शिव तो इतना भोला था, लेकिन ये गौरी, उसने तो उसे पूरा बावला ही बना दिया है. अरे ए जोधपुर वाली, कहाँ गए सब? तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला। अहो राणाजी, थांबा ना. किती हाका मारल्या तुम्हाला. तुम्ही आपले पुढे पुढेच धावताय. राणाजी प्लीज थांबा ना. मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. अहो राणाजी. झिंग चिक्का झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक झिंग चिक झिंग। राधा, अगं रडायला काय झालं? ढोकळा बिघडला एवढंच ना. हात त्याच्या, मग त्याच्यासाठी रडायचं कशाला? अगं बिघडला तर बिघडला, त्यात काय एवढं मोठं. हे बघ राधा, ऑफिसमध्ये कशी तू हुशार आहेस की नाही सर्व कामांमध्ये. घरातली म्हणजे स्वयंपाकघरातली थोड्याफार गोष्टी नाही जमल्या तर कुठे बिघडलं. आणि मी आहे ना, मी शिकवेन तुला हळूहळू. जा बरं जा. राधा डोळे पुस बरं. आधी जाऊन डोळे पुस. तुला माहिती आहे ना राधा, मला डोळ्यातून पाणी काढलेलं नाही चालत. जा बरं जा. झिंग चिक झिंग चिक झिंगा। मी काय म्हणत होते पप्पा, मी आला तर आनंद नाही झालाय का तुला? मग असं का मला वाटतंय? अच्छा, म्हणजे माझ्या हातातली बॅग बघून तुला असं वाटतंय की मी घनाशी भांडून आले इकडे राहायला कायमची मोठी बॅग घेऊन. पप्पा तसं काही नाही आहे. म्हणजे तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे. हां, फक्त काय झालं माहिती का, काल रात्री म्हणजे असं मला घना सकाळी म्हणाला की तू म्हणे रात्री जोरजोरानं घोरत होतीस. आता मी घोरल्यामुळे त्याची झोपमोड झाली. मी म्हटलं की अरे ठीक आहे, मी जाईन ना माझ्या पप्पांच्याकडे, मला घर आहे दुसरं, आणि मग तू बघ ना म्हणजे तुझ्या झोपेचं वगैरे काय ते, मला उगाच त्याच्यात गोवू नकोस. म्हणजे भांडण वगैरे काही नाही आहे. म्हणजे माझं पण हे हक्काचंच घर आहे ना, म्हणून मी म्हटलं मी जाते थोडा दिवस, जरा आपण बघूयात ना काय ते. अगं बाई, सासूबाई, अगं बाई, सासूबाई, अगं बाई। शुभ्रा, अगं बबड्या अजून कसं नाही आला गं ऑफिसमधून? अगं बाई हो का? ऑफिसला निघताना भांडण झालं होतं का गं तुमचं दोघांचं? अगं मग आधी नाही का सांगायचंस? नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं गं मला शुभ्रा, पण तुला सांगू का, हा बबड्या ना अगदी लहानपणापासून चिडला ना की कुठेतरी जातो गं अगदी रागावून, आणि मग त्याला अक्षरशः शोधताना नाकी नऊ येतात गं. तू आता असं कर, त्याच्या मित्रांना फोन कर बरं. मला पण देतेस का काही फोन? म्हणजे मी पण करते आणि तू पण कर. अहो आई थांबा, काय थांबा? अगं नाही गं शुभ्रा, तुला माहिती नाही गं बबड्याचा स्वभाव. जा बरं जा, मला पण थोडे फोन दे आणि तू पण थोडे फोन कर. जा लवकर जा. अगं बाई, सासूबाई, आहा। सोहम, आय एम सॉरी ना. मला खरंच तुला हर्ट करायचं नव्हतं रे. पण तू का खोटं बोललास आईंशी? आई किती साध्या आहेत रे आपल्या. आणि खरंच सोहम, तू खूप चुकीचं वागलायस. दरवेळेला आई तुला पाठीशी घालतात, पण सोहम हे अजिबात बरोबर नाही आहे. मला पटलेलं नाही आहे सोहम. तरीसुद्धा सोहम, पुन्हा एकदा म्हणते, सॉरी ना सोहम.